मिरज तालुक्यातील बेडग येथे सांगली जिल्हा परिषद गण बेडग या पंचक्रोशीतील उमेद अंतर्गत तब्बल 214 महिला बचत गटांचं कार्य सुरू आहे। बेडग प्रभागातील झेप महिला प्रभाग संघाची सर्वसाधारण सभा सिद्धेश्वर मंगल कार्यालय बेडग येथे नुकतीच पार पडली आहे। या सभेसाठी 2000 महिला एकाच छताखाली एकत्र आल्या होत्या। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सरपंच उमेश पाटील, झेप प्रभाग संघाचे अध्यक्षा मनीषा पवार, सचिव अनिता मरडे, कोषाध्यक्ष बिस्मिल्ला नदाफ, बापू सबुरसे, मारुती माळी, शिवाजी खरात उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान 2011 पासून सुरू आहे। सांगली जिल्ह्यात 2019 पासून संपूर्ण उमेद अभियानाचं काम महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी सुरू झालं। सुरुवातीच्या काळात महिला बचत गट बांधणीला पुरेसा प्रतिसाद मिळत नव्हता, पण आज या प्रभागात 214 बचत गटांचं कार्य सुरू असून 2200 महिला या प्रभागाशी जोडल्या आहेत। या गटाच्या माध्यमातून अनेक छोटे मोठे उद्योग उभारण्यात आले। शासकीय योजनांचा लाभ महिलांना मिळालाय। महिला प्रभाग संघाच्या सर्वसाधारण सभेसाठी मोठ्या प्रमाणात बचत गटातील महिला उपस्थित होतात। तसेच उमेद अंतर्गत समूह संसाधन व्यक्तींची गट बांधणी करण्यासाठी खूप मोठं योगदान आहे। त्यामध्ये बेडग प्रभागातील शोभाराणी निकम, सरस्वती चव्हाण, दीपाली जगताप, रेश्मा पवार, ज्योती शिंदे, शमशाद नदाफ, सुवर्णा आवळे, सरोजिनी बोरगावे, रुपाली जाधव, अश्विनी साबळे यांनी नियोजन करून सर्वसाधारण सभा अतिशय उत्स्फूर्त पार पाडली आहे।